मित्रांनो नमस्कार, मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, सध्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत किंवा दिल्लीसारख्या राज्यात होत आहेत. या अनेक निवडणुकांना मतदारांना साफपणे एकदम खुलेपणानं खरेदी केलं जातं राजकीय पक्षांद्वारे. पहिले कसं व्हायचं की मतदारांना आदल्या रात्री म्हणा किंवा त्याच्या अगोदर पैसे वगैरे वाटले जायचे, इलेक्शन कमिशनपासून नजर चुकवून असे पैसे दिले जायचे. पण आता कसं आहे की राजकीय पक्ष आपल्या घोषणापत्रामध्येच असं लिहून ठेवत आहेत की तुम्ही आम्हाला मतदान केलं तर दर महिना आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ, तुम्हाला बस फ्री, ते फ्री, अशा फ्रीबीज राजकीय पक्षांनी त्याची छडी लावलेली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही दिल्लीच्या निवडणुका घ्या ना, BJPने आत्ता थोड्या दिवसांपूर्वीच आपलं घोषणापत्र बाहेर काढलं आणि त्यांनी म्हटलं की आम्ही जर निवडून आलो तर महिलांना आम्ही दिल्लीमध्ये दर महिना 2500 रुपये देऊ. वरून आम आदमी पार्टीने तर सगळे रेकॉर्डच तोडले. म्हणजे पाणी, वीज, घर, बस वरून म्हणजे ऑलमोस्ट सगळंच फ्री द्यायचं वचन दिलेलं आहे. म्हणजे आता केजरीवाल पहिल्यासारखं दिल्लीला लंडन बनवणार, यमुनाला आणि कुठली ती लंडनमधली नदी आहे तिचं नाव ते घ्यायचे, या नदीसारखं बनवून टाकतो. ह्या सगळ्या गोष्टी आता केजरीवालांनी बाद केलेल्या आहेत. या गोष्टी त्यांच्या आता मुखातून बोलताना ऐकायला भेटत नाहीत. वरून काँग्रेसनं तर ह्याच्यापेक्षा वरती जाऊन म्हटलं आहे की आम्ही जर जिंकलो तर जर बेरोजगार लोक जे आहेत ना, ज्यांच्याकडं नोकरी नाही आहे तरुणांकडं, त्यांना आम्ही बेरोजगारी भत्ता देऊ. म्हणजे समजा मी बेरोजगार आहे, मला नोकरी नाही आहे आणि ही माझ्यासाठी क्वालिटी आहे काँग्रेसच्या मते, आणि त्या क्वालिटीसाठी मला ते लोक दर महिना जिंकून आल्यावर काही 10,000 15,000 जे काही त्यांनी ठरवलं आहे ते लोक माझ्या बँक अकाउंटमध्ये टाकणार आहेत, अशी स्कीम त्यांनी काढलेली. म्हणजे मित्रांनो, विचार करा की दिल्लीसारख्या राज्यात, जो की ॲक्च्युली पूर्णतः राज्यसुद्धा नाही आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याच्यात छोटा निर्णय घेण्यासाठी सुद्धा LGची एक परवानगी लागते, त्या राज्यात जिथे आजसुद्धा गटारींचा मुद्दा चालू आहे, आजसुद्धा तिथे साफसफाई नाही आहे हा मुद्दा चालू आहे आणि देशाची राजधानी आहे, आणि तिथे हे सगळे राजकीय पक्ष फ्री बीज देण्यात बिझी आहेत. हेल्थकेअर गेलं भाडमध्ये, एज्युकेशन गेलं भाडमध्ये, डेव्हलपमेंट गेलं भाडमध्ये. हे मुद्दे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत. इवन मित्रांनो, महाराष्ट्राचं एक्झाम्पल जर घ्याल तुम्ही तर लाडकी बहीण योजनेसारखी घातक योजना देशासाठी दुसरी नाही आहे. आणि हे साफपणे मी म्हणतोय, जरूर मी BJPचा एक राहिलो आहे, त्यांची पॉलिसीचं समर्थक राहिलो आहे, त्यांची डेव्हलपमेंटचा प्रशंसक राहिलो आहे, पण लाडकी बहीण योजना ही खरंच देशासाठी घातक आहे. कारण कसं आहे की केवळ महाराष्ट्रात ही योजना चालू नाही आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पार्टींद्वारे ही योजना वेगवेगळ्या नावाद्वारे चालवली जाते. झारखंडमध्ये चालू आहे, जी की JMMद्वारे चालू आहे, मध्य प्रदेशमध्ये BJPची सरकार आहे तिथे चालू आहे, हरियाणामध्ये परत चालू आहे, आपल्या दिल्लीमध्ये पण अनेक वर्ष केजरीवाल चालवतात. आता महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनासुद्धा सुरू झालेली आहे मागच्या शिंदे सरकारपासून. या लाडकी बहीण योजनेचं जे बजेट आहे म्हणजे 1500 रुपयाच्या हिशोबाने, आणि जे बेनिफिशरीज आहेत 2.5 करोड महिला, त्यांच्यासाठी 46,000 करोड रुपयांचं बजेट सरकारने ठरवलेलं होतं. आणि आता 2100 रुपये जर सरकार करणार आहे, आणि जे की करणारच आहे, करेलच, तर त्यात जो बजेट खर्च होणार आहे तो 46 वरून डायरेक्टली जातोय 63,000 करोड रुपयांवर. तुम्ही विचार करा, आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे जी सॅलरी आहे त्याच्यामध्ये पूर्ण बजेटमधला 32% हिस्सा हा महाराष्ट्र खर्च करतो. म्हणजे 32% बजेटचा जो भाग आहे तो सॅलरी, सरकारी ज्या नोकऱ्या आहेत त्यांना सॅलरीज देण्यामध्ये खर्च होतो महाराष्ट्राचा. आणि 12% जो बजेटचा भाग आहे तो पेन्शन देण्यात खर्च होतो. आणि 11% बजेटचा भाग जो आहे तो जो लोन घेतला आहे, जो कर्ज घेतला आहे आपण इंटरनॅशनली, तो त्याच्यावर इंटरेस्ट देण्यात, त्याचा व्याज देण्यात खर्च होतो. म्हणजे ह्याचं जर टोटल केलं तर 55% हा टोटल बजेट आपला या गोष्टींवर खर्च होतो. आणि उरले किती? 45% फक्त बजेट आपल्याकडे उरतो. आणि त्यातलाही मोठा चंक आपण लाडकी बहीण योजनांसारख्या अनेक फ्रीबीज आहेत, असे एक स्कीमचं नाव मी घेतलं आहे, अशा अनेक आहेत. तसं ते तीर्थ योजना, की आम्ही सर्टन वयाच्या लोकांना आम्ही तीर्थयात्रेवर पाठवणार आहे, अशी एक काही योजना आहे, त्याच्यात करोड रुपये चालले आहेत. म्हणजे विचार करा, आपल्या राज्यात आणि अनेक राज्यात, अशी हरियाणा झालं जिथे की आरक्षणाची मागणी चालू आहे, जिथे OBCला आरक्षण ऑलरेडी भेटलेलं आहे, त्यातल्याही अनेक जाती 50%ची लिमिट तोडण्याची मागणी करतायत. आणि वरून ज्या जाती ज्या ओपन कॅटेगरीमध्ये येतात, जशा हरियाणामध्ये जाट झाले, महाराष्ट्रामध्ये मराठा झाले, या जातीसुद्धा आरक्षणाची मागणी करतायत. विचार करा की आरक्षणाची मागणी त्यांच्याकडून का होते? कारण आपल्या राज्यात, आपल्या देशातच ओव्हरऑल बेरोजगारी आणि महागाई आणि शिक्षणामध्ये जो खर्च होतोय तो मोठ्या प्रमाणात, जो की मध्यमवर्गीय ज्या फॅमिलीज आहेत त्यांना परवडणारच नाही आहे. कॉलेजेसमध्ये आज फॉर एक्झाम्पल घ्याल तर लाखो रुपये एक फॅमिलीला खर्च करावे लागत आहेत, जे की एक शेतकऱ्याच्या मुलाला परवडणारं नाही आहे.
आणि त्या कारणास्तवच आरक्षणाची मागणी होते. आणि विचार करा, या प्रॉब्लेम्सकडे ध्यान न देता सरकार मोठा बजेटचा एक चंक अशा फ्री बीजमधल्या स्कीम्सवर खर्च करतोय आणि तो केवळ आणि केवळ पॉलिटिकल फायद्यासाठी, इलेक्टोरल बेनिफिटसाठी. कारण महिलांना जी स्कीम त्यांनी सुरू केलेली आहे किंवा दिल्लीमध्ये अनाऊन्स वगैरे केलेली आहे BJPने, ती केवळ ह्याच्यासाठीच केलेली आहे की जो वुमन वोटर आहे तो BJPकडे शिफ्ट व्हावा किंवा त्या पार्टीकडे, ज्या पार्टीने अशा योजना काढल्या त्या पार्टींकडे शिफ्ट व्हावा, केवळ पॉलिटिकल बेनिफिटसाठी. आता महाराष्ट्रासारखं राज्य जे की इकॉनॉमिकली सस्टेनेबल आहे, स्वतःवर थोडं चाललं आहे, आपल्या राज्याला चांगलं चाललं आहे इतर राज्यांपेक्षा, आपलं राज्य सस्टेनेबल आहे, या राज्यात आपलं जे बजेट आहे ते इनफ आहे समजा या स्कीम चालवण्यासाठी. पण दिल्लीसारख्या राज्यात जर आपण अशा स्कीम मोठ्या प्रमाणात, महिन्याला 2500 रुपये, आता काँग्रेस पण काय माहिती जर किंमत वाढवली 3000 करे, 3000 जर महिन्याला दिल्लीसारख्या राज्यात जर आपण महिलेला देतोय, तर मग डेव्हलपमेंट कशी होणार? दिल्लीसारखे राज्य, छोटे राज्य, हरियाणा झाले, अशा राज्यात जर मोठा चंक आपण अशा फ्रीबीजवर खर्च करतोय तर डेव्हलपमेंट विसरा मित्रांनो. डेव्हलपमेंटचं जे परिणाम आहे, कारण कसं आहे की जनतालाही या फ्रीबीज घेण्याची आता सवय झालेली आहे आणि हे सत्य आहे. मी, तुम्ही, आमच्या फॅमिलीजला सुद्धा आता एक सायकोलॉजिकल त्यात असं वाटायला लागलं आहे की पार्टीजने हे दिलंच पाहिजे. म्हणजे जी BJP थोड्या वर्षापूर्वी फ्री बीजचा विरोध करत होती, नरेंद्र मोदी स्वतः म्हणायचे की रेवडी कल्चर आहे, तेच नरेंद्र मोदी आज त्यांच्याच हातात ते घोषणापत्र घेऊन ते 2100 रुपये फ्री म्हणून अशा योजना लॉन्च केल्या जात आहेत. म्हणजे विचार करा की मतदारांमध्ये सुद्धा किती बदलाव आलेला आहे, किती चेंजेस आलेले आहेत. जनतासुद्धा आता विचार करते की आम्हाला काय फायदा होतो आहे मतदान करण्याच्या अगोदर, कुठला पक्ष किती जास्त डायरेक्ट बँक जो कॅश ट्रान्सफर आहे आम्हाला किती रुपये करते, ह्याच्यावर सुद्धा वोट आजकाल शिफ्ट होतोय. आणि त्यामुळेच पार्टी सध्या मजबूर आहेत. म्हणजे त्यांनाही दुसरा काही पर्याय नाही आहे. BJP सारख्या पार्टीज झाल्या ज्या ॲक्च्युली चेंज करण्यात जास्त विश्वास ठेवतात. म्हणजे ज्या आम आदमी पार्टीच्या पॉलिसीजचा विरोध करायच्या, त्या आज दिल्लीच्या मैदानात स्वतःच फ्री बीज घेऊन उतरले आहेत. म्हणजे विचार करा, जनतेला स्वतः डेव्हलपमेंटपेक्षा या फ्री बीज आवडायला लागल्या आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, याबद्दल तुमचे ओपिनियन मला जरूर शेअर करा. कारण कसं आहे की राजकारणापेक्षा हा मुद्दा माझ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि जनतेसाठी सुद्धा. कारण कसं आहे की सध्या आपल्याला आनंद वाटतं आहे की डायरेक्ट आपल्याला पैसे भेटत आहेत, पण ह्याचे रिपरकशन आपल्याला ऑलमोस्ट 15-20 वर्षानंतर, जेव्हा आपल्याला रोड दिसणार नाही, गड्डे दिसते रोडवर, ऑलमोस्ट जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते दिसणार नाही, तेव्हा मग आपल्याला ते कळायला लागेल की ह्याचे काय इम्पॅक्ट असतात. तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.